नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्टारग्राफी. आज आपण बोलणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील एका धक्कादायक घटनेबद्दल. एक अशी घटना जिथे एका अभिनेत्याला आपल्या मुलीसोबत जीव वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मदतीची विनंती करावी लागली. होय मित्रांनो, मराठी अभिनेता पुष्कर जोग यांच्या घरात अचानक भीषण आग लागली आणि काही काळ ते आणि त्याची मुलगी घरात अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार पुष्कर जोग राहत असलेल्या इमारतीला अचानक आग लागली. ही आग इतकी भयानक होती की काही क्षणातच संपूर्ण इमारतीत धूर पसरला. त्यावेळी पुष्कर जोग आणि त्याची लहान मुलगी घरातच होते. आग वाढत असल्यामुळे बाहेर पडणे अशक्य झाले होते. चारही बाजूनी धूर, जळालेला वास आणि भीतीचं वातावरण होतं. या परिस्थितीत पुष्कर जोग यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केली आणि थेट मदतीची विनंती केली. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, माझ्या इमारतीला आग लागली आहे. मी आणि माझी मुलगी घरात अडकलो आहोत. कृपया कुणीतरी मदत करा. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाला ठोका चुकला. क्षणातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अग्निशामक दल, मुंबई पोलीस आणि बीएमसी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. धुराने भरलेल्या इमारतीत प्रवेश करून रेस्क्यू टीमने मोठ्या धैर्याने पुष्कर जोग आणि त्यांच्या मुलीला सुरक्षित बाहेर काढले. मित्रांनो, हा रेस्क्यू ऑपरेशन खरंच थरकाळ होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवनहानी झाली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर पुष्कर जोग यांनी घराचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले. या आगीत घरातील फर्निचर वस्तू आणि बरीच मालमत्ता जळून खाक झाली होती. घराचं मोठं नुकसान झालं होतं. पुष्कर जोग यांनी सांगितलं की अग्निशामक दल, बीएमसी आणि मुंबई पोलिसांमुळेच आज आम्ही जिवंत आहोत. त्यांनी सर्व रेस्क्यू टीमचे मनापासून आभार मानले. या घटनेनंतर अनेक मराठी कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुष्कर जोग आणि त्यांच्या मुलीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सर्वांची एक गोष्ट सांगितली, देवाची कृपा तुम्ही सुरक्षित आहोत हेच महत्त्वाचं. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, जीवन किती अनिश्चित आहे आणि वेळेवर मिळालेली मदत किती महत्त्वाची असते. तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर स्टारग्राफी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच आणखीन स्टार्सच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.